इचलकरंजी येथील नागरिकांसाठी आधारवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास आज राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी सदिच्छा भेट देऊन येथील डॉक्टर्स व रुग्णांशी संवाद साधला। या भेटीत रुग्णालयातील स्त्री प्रसूती विभाग, बालरोग विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस विभाग, जनरल वॉर्ड, सिटी स्कॅन विभाग आदी विभागांना भेट देत पाहणी करून त्या विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला। इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे। यासाठी अपेक्षित मनुष्यबळ व सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही नामदार आंबेडकर यांनी दिली। या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची ओपीडी, पेपरसाठी होणारी गर्दी व रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी व जलद ओपीडी केस पेपर काढण्यासाठी डीजी हेल्थ काउंटरचे उद्घाटन, रुग्णालयात रुग्णांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या डायलिसिस विभागाचे उद्घाटन, तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया होण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार राहुल आवाडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, कपिल शेटके, प्रभारी उपसंचालक डॉक्टर सतीश सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी, क्षयरोग चिकित्सा अधिकारी डॉक्टर मानसी कदम, शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश मोरे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर क्रांती देशमुख, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका, तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते।